नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत जे काही 20वी किस्त हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 ऑगस्ट रोजी जमा झालेली आहे। परंतु असे काही भरपूर शेतकरी राहिलेले आहेत की त्यांच्या खात्यावर ही 20वी किस्त जमा झालेली नाही। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे की नेमकं 20वी किस्त त्यांना आता जमा झालेली नाही। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, 20वी किस्त ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता एक नवीन शासनाने नोटीस जारी केलेली आहे। या नोटीसमध्ये पूर्णपणे त्यांनी माहिती दिलेली आहे की 20वा हप्ता नेमका कशामुळे त्याला मिळाला नाही आणि यापुढे मिळेल किंवा नाही, काय पीएम किसान योजनेमधून जे काही तुमचे नाव हे डिलीट झालेले आहे किंवा नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा। चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात। चला तर मित्रांनो, नेमकी कोणती नोटीस हे शासनाने जारी केलेली आहे त्या नोटीसला आपण जाऊन पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शेतकरी बांधवांना ही सूचना आहे। या ठिकाणी सूचनेमध्ये नेमकं शेतकरी बांधवांना काय सांगितलेलं आहे, चला तर मग आपण पाहूया। पीएम किसान योजनेअंतर्गत 20वा हप्तेवेळी लाभ न मिळालेले आपले पोर्टलवरील स्टेटस तपासले असता खालील संदेश आला आहे। तर मित्रांनो, जे काही तुम्ही 20वा हप्ता आला नसल्यामुळे तुम्ही जर स्टेटस तपासण्यासाठी गेले असता खालील संदेश तुमच्या मोबाईलवर हे आलेला आहे, या ठिकाणी सांगत आहे। तर हे संदेश तुमच्या मोबाईलवर आलेला असेल तर या संदेशमध्ये अशी काही माहिती दिलेली आहे, तर मी तुम्हाला सांगतो। तर या संदेशमध्ये असे सांगत आहे की तुमचे नाव जे काही पीएम किसान योजनेमधून हे डिलीट झालेलं आहे। डिलीट झाले असल्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या जवळचे ॲग्रिकल्चर जे काही डिपार्टमेंट म्हणजे ऑफिस आहे, या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला चौकशी करायची आहे की नेमकं माझा 20वा हप्ता नेमकं कशामुळे आलेला नाही। तर मित्रांनो, 20वा हप्ता तुम्हाला तर माहीतच आहे भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला नाही। तर तुमचा जर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट जे काही ऑफिस आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन तुमची चौकशी केली तर तुम्ही 20वा हप्त्याचा पुढील सुद्धा लाभ घेऊ शकता। अन्यथा तुमचे जे काही नाव आहे पूर्णपणे पीएम किसानच्या यादीमधून डिलीट होऊन जाईल। तर मित्रांनो, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आपल्याला जाऊन भेट द्यायची आहे, त्या ठिकाणी विचारपूस करून जे काही आपली पीएम किसान योजनेचा पुढील येणारे हप्ते किंवा 20वा हप्ता हे आपल्याला मिळाला पाहिजे, म्हणून आपल्याला काटोकाट प्रयत्न करायचे आहेत। तर मित्रांनो, पुढे पाहूया। पीएम किसान पोर्टलवर वरील रिमार्कनुसार लाभार्थी अपात्र झालेले असल्यास अशा लाभार्थ्यांना केंद्र शासनाने रेशन कार्ड संबंधित प्रणाली, जन्म मृत्यू नोंदी संबंधित प्रणाली, भूमी अभिलेख नोंदी संबंधित प्रणाली अशा शासनाच्या विविध प्रणालीसोबत पीएम किसान योजनेच्या डाटाचे व्हेरिफिकेशन करून या दरम्यान अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांना अपात्र केलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या नोटीसमध्ये असे सांगत आहे की जे काही केंद्र शासनाने राशन कार्ड संबंधी चौकशी केलेली आहे आणि जन्म मृत्यू संबंधी जे काही चौकशी केलेली आहे, भूमिलेखमध्ये जाऊन चौकशी केलेली आहे, अशा शासनाच्या विविध प्रणालीमध्ये त्यांनी चौकशी केली असल्यास सर्व काही व्हेरिफिकेशन करून अशा जे काही शेतकऱ्यांना 20वा हप्त्यामधून त्यांना डिलीट करण्यात आलेले आहे, म्हणजे त्यांचा जे काही हप्ता आहे हे रोखण्यात आलेला आहे। अशा लाभार्थ्यांच्या पडताळणी संदर्भात यादी व करावयाची कारवाई संबंधित कार्यपद्धती केंद्र शासनाकडून उपलब्ध होताच जिल्ह्यांना उपलब्ध आपणास कळविण्यात येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी हे असे सांगत आहे की जे काही अशा जे लाभार्थ्यांची जे पडताळणी करून यादीमधून त्यांचे जे काही नाव डिलीट झालेले आहे अशी काही कारवाई करून केंद्र शासनाकडून जे काही अशा लोकांना म्हणजे पुन्हा लाभ मिळावा, म्हणजे की 2019च्या नंतर ज्यांचे नावावर शेती झालेली आहे म्हणजे नवीन फेरफार झालेले आहे अशा लोकांना ह्या हप्त्यामधून बंद केलेला आहे। आणि त्यांच्यासाठी आता जर शासनानं नवीन काही उपलब्ध करून दिल्या तर जिल्ह्याच्या ठिकाणी यांनी लवकरात लवकर कळवणार, अशा लोकांना लाभ आता मिळाला। कशामुळं या लोकांचे जे काही पैसे आहेत हे बंद झालेले आहेत, तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जे काही आपले पोर्टल आहे, तर या ठिकाणी 2019 म्हणजे 2019 नंतर जे काही आपली मालकी आहे हे आहे, तर अशा लोकांना यामधून वगळलेले आहे
उदाहरणार्थ पती पत्नी किंवा दोघांच्या नावावर सदस्य आणि अल्पवयीन मुलांच्या नावावर सुद्धा यांनी पैसे जर उचलत असतील तर अशा सुद्धा लोकांचे जे काही पैसे आहेत हे सुद्धा आता बंद करण्यात आलेले आहेत. आता याची जी काही माहिती हे शासनापर्यंत पोहोचलेली आहे, तरी पण जे काही 2019च्या नंतर ज्यांचे फेरफार झालेले असतील आणि जे रिअलीमध्ये असतील तर अशांना यापुढे जे काही लाभ आहे हे मिळू शकते. आपण जाऊन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जे काही ॲग्रिकल्चर ऑफिस आहे या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला भेट द्यायची आहे. भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ही सॉल्व होऊ शकते. अन्यथा नाहीतर तुमचे नाव डिलीट झाले तर पुन्हा या यादीमध्ये समाविष्ट होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.